त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या पोरांना अटक ही केलं पाहिजे, फाशी लावली पाहिजे। आणि माझ्या मुलीने मला संध्याकाळी आम्हाला जेवताना बोलली होती, पण मी म्हणलं आता सकाळी बोलूया घरी मोठ्या माणसांना। मग आता सकाळी तर तिने संध्याकाळी रात्रीच काय करून घेतलं आमचा विषय। नमस्कार। आटपाडी तालुक्यातील करगणी गावामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एका 10वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक अत्याचार करून तिच्या त्या अत्याचाराचं चित्रीकरण करून हे चित्रीकरण आम्ही व्हायरल करू अशा तऱ्हेच्या धमक्या देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना घडलेली होती। या संबंधित घटनेमध्ये 14 जणांचा समावेश आहे आणि या 14 जणांना सध्या आटपाडी पोलीस ठाण्यानं अटक केलेली आहे। त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु हा गुन्हा अनेक दबाव टाकल्यानंतर पोलिसांनी दाखल केला। त्याच्या आधीच तो गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांची असतानाही तिथल्या पोलीस प्रशासनाने डोळेझाक करत या प्रकरणाकडे गांधारीच्या भूमिकेतून पाहत या सर्व नागरिकांच्या या मागणीला डावललेलं होतं। परंतु भाजपा असेल, इतर सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी ज्यावेळी दबाव टाकला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यानंतर या 14वरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर आरपीआयच्या वतीनं जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीतील सर्व करगणीमधील सर्व ग्रामस्थ, आरपीआय कार्यकर्ते, त्या मुलीच्या घरचे आई वडील, तिचे चुलते सर्वजण या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत आणि या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्याकडे काय मागणी नेमकी या सर्वांनी केलेली आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर सध्या आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष आहेत खरात, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी आज केलेली आहे? मागणी केलेली आहे आपण आज की त्या जी मुलगी तिने आत्महत्या केली त्या मुलीला अजून न्याय मिळाला नाही। ते आरोपींना आज पकडले त्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु जो वातावरण पाहिजे होतं तिथे पोलीस प्रशासन किंवा कलेक्टर त्या ठिकाणी जे भेटी दिली नाही, त्या ठिकाणी इतक्या राज्यामध्ये इतकं निर्भय पद्धत तयार झालं, परंतु ते कागदावरच आहे, प्रतिसाद तिथं कुठे दिसत नाही। आज टवाळखोर मुलांचे एवढे मोठे जेवढे घटना घडून सुद्धा प्रशासन त्या ठिकाणी आलेलं नाही, कलेक्टर आले नाही, जेएसपी साहेब आले नाही। आम्ही आज मागणी केली की तुम्ही त्या स्पॉटला या, जेणेकरून तिथलं वातावरण इतकं भयभीत आहे। आज कॉलेजला मुली जायचं पूर्णपणे बंद झाले, 7-8 दिवस झालं मुलीच जाईना ती टवाळखोरी मुलं एसटी स्टँड, कॉलेज कॉर्नर या ठिकाणी थांबते ती आणि कॉलेजला कमी आणि बाहेर जास्त मुलं येते। त्याचा पोलीस प्रशासन बंदोबस्त करावा। ही गरीब कुटुंब आहे, या गरीब कुटुंबाला भेट द्यावे। आम्ही आठवले साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मुला सखोल चौकशी झाली पाहिजे। जे कोण दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई, फाशी शिक्षा दिली पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच या ठिकाणी आम्ही आज मागणी केलेली आहे। याच्या आता प्रकरण होण्यात एक 7-8 दिवस इथले जे जबाबदार पोलीस अधीक्षक आहेत किंवा इतर ज्या संघटनांचे कार्यकर्ते असतील किंवा महिला आयोग जो आहे, राज्य महिला आयोग, त्याचे कोणी तुम्हाला भेटी दिले का? कुटुंबियांशी चर्चा केली का? नाही, महिला आयोगाचे इतकं राजकीय संबंध नेताताई केळकर आले होते त्यावेळेला, नेताताई केळकर मुळे आणि स्वाती शिंदे आले होते। महिला आयोगाने दखल घेतली म्हणतात, पण दखल कशाला म्हणतात हे अजून आम्हाला तर काही कळलं नाही। दखल घेतली म्हणजे चौकशी चालू आहे। आता ज्या मुलाने त्या आपला मारलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, 307 केले, परंतु ही मुलगी अल्पवयीन मुलगी मारली, तिला फोक्सो लावला नव्हता त्यावेळेला, बलात्काराचा गुन्हा दाखल झाला नव्हता। मी याच्या अदृश्य शक्ती कोण आहे हे आजही आपल्याला कळलं नाही, कारण इतकी गरीब माणसं आहेत। ही बहीण आहे, ही आई आहे आणि ती मुलगा आहे 2 वर्षाचा। इतकी लहान, इतके वाईट गरिबी कोणाच्या वाटेल, इतकं वाईट गरीब आहे आणि त्यातनं 10वीला मुलगी शिकते आणि त्या मुलीचं इतकं म्हणजे लांछनास्पद 28 व्हिडिओ काढले। इथले जे आटपाडी पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनचे जे पीआय आहेत, संबंधित अधिकारी आहेत, त्या अधिकारी निर्ढवलेले आहेत का? कारण अनेक तिथल्या संबंधित नागरिकांनी, स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही प्रकरण झाल्यानंतरही त्यांना
तशा प्रकारचे हे दिलेली होती माहिती, तरी सुद्धा त्यांनी आरोपींना अटक करण्याचं धाडस दाखवलेलं नव्हतं. नक्की काय वाटतं तुम्हाला? आणि आटपाडी पोलिटिशियनचा PI भैर साहेब आणि जे आता API म्हणून आहे ते केंद्रीय, ह्या दोघांचा सहभाग तिथं ही ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ही तिथं होते, परंतु त्याने जसा प्रतिसाद द्यायला पाहिजे होता तसा दिला अजिबात दिला नाही. एक निकृष्ट म्हणजे ते काम पोलीस स्टेशन म्हणजे काम करण्याच्या लायकीचे नाहीत अधिकारी, काय बी पाहिजे देतात. कारण मुलगी यांना आत्महत्या केली आणि तिला जवळजवळ 24 तास लागले ह्या लोकांना बसायला. तिचं बॉडी पोलीस स्टेशन समोर आणल्यानंतर सुद्धा त्यांचे दया वाटली नाही. आता तिने खरं केली खोटे केली तर त्यानंतर तिचं पण गुन्हे तर दाखल करायला पाहिजे होतं. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता पोलीस स्टेशनचा तेही सांगायला तयार नाहीत. अगदी भैर साहेब केंद्रीय साहेबांवर का दबाव होता, पण केंद्रीय साहेब ह्याच्यावर दबाव त्याची कॉल रेकॉर्ड तपसा अशी आमची मागणी आहे. कारण कोणाचा दबाव होता आणि अतिशय म्हणजे निर्णावलेलं पोलीस स्टेशन आहे. अतिशय म्हणजे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये 1 नंबरचं पोलीस स्टेशन म्हणजे निर्णावलेलं आणि अकार्यक्षम असणारं पोलीस स्टेशन आटपाडी पोलीस स्टेशन आहे. तसे पोलिसांवर कारवाई करावी अशी काही मागणी नाही, आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अटल साहेबांनी परवा SP साहेबांना बोलले होते. आता SP साहेब आज आले होते, पण आमचं असं म्हणणं आहे की ही पोलीस गेले की दुसरे पोलीस येतील, पण ह्या 2 पोलीस केंद्रीय साहेबावर त्यांच्यावर 100% त्यांच्यावर योग्य तशी कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. या निमित्तानं ते संबंधित पोलीस स्टेशन आहे, तिथले संबंधित अधिकारी आहेत, त्यांच्यावर तर खरं तर एक आरोप करण्यात येतोय या संबंध नागरिकांकडून आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. आपल्याबरोबर सध्या ज्या मुलीने आत्महत्या केली आहे त्या मुलीचे आई वडील आहेत. आपण बघू शकता खरं तर खूप गरीब परिस्थिती या मुलीची आहे. तिला तिच्या गरिबीचा फायदा घेत तिला कशाच तरी आमिष दाखवून या मुलीला तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यास भाग पाडलं. आणि आपण बघू शकतो ही मुलीची आई आहे, लहान हा बाळ आहे, लहान तिचा भाऊ आहे आणि तिची ही लहान बहीण आहे, तिच्याच शाळेमध्ये शिकणारी, तिच्यापेक्षा लहान असणारी. मामा, तुम्ही मला काय सांगाल की आता खरं तर मुलगी आता गेलेलीच आहे, आपण काय हातात आपल्या काय राहिलं नाही, पण संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर शिक्षा व्हावी, त्यांना कशी शिक्षा व्हावी, काय मागणी करताय तुम्ही? आता त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जेवढं लवकरात लवकर जेवढी कारवाई होईल त्याच्यासाठीच हे करू. तुम्हाला आतापर्यंत कोणी घरी येऊन भेट दिली का? आमदार असतील, खासदार असतील किंवा SP असतील, अशा पोलीस प्रशासनाची जबाबदारी? पोलीस प्रशासन मधलं कोण आलेलं नाही. खासदार आले होते, नीता केळकर मॅडम आले होते आणि शीतल हे स्वाती सिंग. आता तुमची मागणी एक आहे की ते संबंधित जे 4 आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. मावशी, काय तुमची मागणी राहणार आहे? माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. त्या पोरांना अटक ही केलं पाहिजे, फाशी लावली पाहिजे. आणि माझ्या मुलीनं मला संध्याकाळी आम्हाला जेवताना बोलली होती, पण मी म्हणलं आता सकाळी बोलूया घरी मोठ्या माणसांना. मग आता सकाळी तर तिने संध्याकाळी रात्रीच काय करून घेतलं आमच्या विषय. आपल्याकडं सध्या त्या मुलीची लहान बहीण आहे. आपण खरं तर तिचा जो जबाब आहे तिच्या जबाबाच्या आधारेच त्या चौघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तिथे काय सांगशील? माझ्या बहिणीला नाही भेटला पाहिजे, म्हणजे त्यांना फाशी झाली पाहिजे. हा, फाशी झाली पाहिजे चौघांना पण. तुझ्याशी ही बहीण या संदर्भात काय बोलली होती का? अशी मुलं मला त्रास देत आहेत? हो, बोललेली. काय त्रास देत होती? रविवारी सकाळी बोललेली मला की अशा 4 मुले मला त्रास देत आहेत. आणि मग मी म्हणले मी सांगते आईला, तर नको म्हणली, मी सांगते संध्याकाळी. मग संध्याकाळी तिने जेवताना सगळं सांगितलं. या संबंध कुटुंबाचं एकच मागणी आहे की संबंधित जे 4 आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा या निमित्तानं झाली पाहिजे. या मुलीचे चुलते आणि चुलती आहेत. तुम्ही असा एक आरोप करताय की तुम्हाला अजूनपर्यंत पोस्टमार्टमचा रिपोर्ट मिळाला नाहीये. काय नक्की? मग तेच, तो जर डायरेक्ट आम्हाला भेटला तर पुढे त्याच्यामध्ये फेरफार तर होणार नाहीये ना. तर फेरफार झाला तर डायरेक्टली आम्हाला समजेल, पण ही कशी पार्टी मजबूत असल्यामुळे काही होऊ शकते असा डाऊट आहे आमच्या मनामध्ये.
मग त्यामुळे मुलीला न्याय देण्यास पण मग प्रॉब्लेम होईल ना. असं गाव पातळीवर त्या 4 मुलांची जी वातावरण आहे किंवा त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते कशा तऱ्हेचं आहे आणि त्यांचा दबाव राजकीय दबाव पडतोय का? हा राजकीय दबाव आहे. म्हणजे मी तर इथं राहणारे नाहीये, पण सगळ्यांच्या तोंडून ऐकले वगैरे पैशाने वगैरे ती पार्टी मजबूत आहे आणि ते काहीतरी फेरफार करतील असं आम्हाला भीती आहे. खरं तर त्या मुलीचं जे पोस्टमार्टम झालेलं होतं त्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट अजून संबंधित जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना मिळाले नाही. तो पोस्टमार्टमचा रिपोर्ट मिळावा अशी ही मागणी या नातेवाईकांकडून होते. खरं तर या 4 मुलांना 4 दोघांना इथल्या संबंधित नागरिकांनी मारहाण करत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेलं होतं. परंतु ज्यांनी या पोलीस स्टेशनमध्ये या दोघांना नेऊन जमा केलं त्या काही लोकांवरच पोलीस खात्यानं आता गुन्हे दाखल केलेले आहेत. खरं तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट म्हणून हसायला येते. कारण एखाद्या मुलीचा जीव जातोय, ती आत्महत्या करते, तिच्यावर लैंगिक अत्याचार होतोय आणि तिचं त्यापेक्षाही पुढे जाऊन तर तिचं चित्रीकरण होतंय आणि ते चित्रीकरण व्हायरल करण्याच्या धमकी देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची घटना अशी इतकी धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडलेली असताना संबंधित जे काही 2 आरोपी त्यावेळी इथल्या नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा केले. खरं तर लोकांचा उद्रेक होणं साहजिक आहे. त्यांना 4-2 कानफडत दिल्या असतील, मारहाण झाली असं हे साहजिक आहे. परंतु ज्यांनी त्या पोरांना नेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं त्यांना मारहाण केली आहे नक्की मान्य आहे. परंतु ज्यांनी मारहाण केली, ज्यांनी नेऊन त्यांना दाखल केलं अशा लोकांवरच पोलीस खात्यानं गुन्हे दाखल करण्याचा हा लज्जास्पद प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते आपल्या बरोबर आहेत. बाबा नक्की काय झालं होतं? तुम्ही खरं तर त्या मुलांना दाखल केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये नेऊन आणि तुमच्यावर आता गुन्हे दाखल होत आहेत. काय नक्की भावना आहे तुमच्या? काय बोलावं वाटतं तुम्हाला पोलीस खात्याला? हे पोलीस स्टेशनचा ही गजब प्रकार आहे. एखाद्या गरीब कुटुंबाला मदत करणंही आता सोयीच राहिले नाही. आता गावातील आम्ही 7-8 जणांनी त्या मुलाला विचारायला गेले असतात, तोच आम्हाला उलट उत्तर द्यायला लागला. म्हणून आम्ही 1-2 धरून त्याला आपलं पोलीस स्टेशनला घेऊन जाताना संपूर्ण गावानं जमावून त्याला 4 फटके मारले. ते मारून त्याला जमा केले असताना आमच्यावर आज 307चा गुन्हा त्या पोलीस स्टेशन दाखल केलेला आहे. आणि या गरीब कुटुंबाला कसा न्याय मिळेल ह्या पोलिसांच्याकडून याच्यावर शंका उपस्थित करण्याजोगी आहे. असे किती लोक आहेत की ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले? 6 जणांवर गुन्हे दाखल केले आणि एकाच कुटुंबातील लोकांच्यावर केले. जे कुटुंबाला मदत करते त्याच कुटुंबाला फक्त थांबवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे प्रशासनाचा. आता काय मागणी काय आहे? आता मागणी एवढीच आहे, या कुटुंबाच्या मागे या प्रशासनानं खंबीर उभं राहावं व अजून हे 4च आरोपी नसून अजून गावातील जवळजवळ 10-15 आरोपी आहेत. त्याही आरोपींची ताबडतोब प्रशासन चौकशी करावी व त्यांनाही अटक करण्यात यावी. आणि या कुटुंबावर आता त्यांच्या घरापासून बीडचे काही लोक व इस्लामपूरची काही मुलं ते रस्त्याने चक्रा मारतात, गाडीनं हॉर्न रेस करून हे कुटुंब आता सध्या भीतीच्या वातावरणाखाली जगत आहे. अजून SP ची गाठ नाही, DYSP ची गाठ नाही, त्यांच्या घराला भेट दिली नाही, PI ने भेट दिली नाही. फक्त आमचे खानापूरचे आमदार सुहास बाबर, जतचे आमदार पडळकर शेठ अशा लोकांनीच फक्त भेट दिलेली आहे. खरं तर या प्रकरणा संदर्भामध्ये पोलीस खातं खरं तर इकडे त्यांची चौकशी करण्यासाठी जायला पाहिजे. जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते पोलीस अधीक्षक त्यांनी आजपर्यंत या कुटुंबाला भेट दिलेली नाही याची मागणी अशी तक्रार इथल्या नागरिकांकडून होते. आणि या संबंधामध्ये संपूर्ण कुटुंब सध्या दडपणाखाली आहे. या कुटुंबाच्या घरासमोरून गाड्या रेस करून नेल्या जात आहेत, हॉर्न जोरात वाजवले जात आहेत आणि यांच्यावर एक मोठ्या प्रमाणाचं दडपण टाकण्याचा प्रकार या करगणीमध्ये घडतोय. आपल्याबरोबर या करगणी गावचे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याही काही मागण्या आहेत किंवा त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मला एक सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये अजून संशयित भरपूर मुलं आहेत, आरोपी आहेत की ज्यांचा ह्यामध्ये सक्रिय सहभाग आहे. या टवाळखोरीमध्ये, या टपोरीपणामध्ये, मुलांची छेडछाड करण्यामध्ये, सेक्सटॉर्शन मध्ये अजून मुलं आहेत जे गावामध्ये आहेत, लपून बसलेले आहेत, काय बाहेर गावी त्यांच्या कुठं पै पाहुण्या ठिकाणी राहिलेले आहेत. मला या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की त्यांचा सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या मोबाईल मधले जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओनुसार आरोपींना एकदम व्यवस्थितरित्या विचारून जर माहिती सखोल घेतली तर बाकीचे सर्व आरोपी सापडतील. हे काय करायचं आहे, कारण ह्या गावातली पूर्ण आता घाणच साफ करायची आहे. कारण काय आहे, पुढे जो होणारा त्रास आहे तो थांबणार आहे. आरोपी संशयित आहे ते जर सापडले नाही तर परत त्यांना बळ मिळणार आहे आणि परत हे कांड
पुढे सुद्धा चालू राहतील. त्यामुळे ती शोध मोहीम होणं गरज आहे. आणि दुसरी एक बाब सांगायची आहे की आता ज्या ह्या 5-6 जणांवर गुन्हा टाकलं, हे माझं तर मत आहे बेकायदेशीर आहे. का असा जो काही कांड करतो त्याला 2 झापाड मारणं म्हणजे शासन नव्हे. मग काय त्या माणसाला आपण काय फुलं आरती करून त्याला पोलिसांच्या जवळ द्यायचं का? त्या माणसांना जर तिथं शासन झालं तर भीतीच्या पोटी येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळं शासनाने किंवा पोलीस प्रशासनानं ही पण दखल घ्यावी. ज्यांच्यावर गुन्हे केलेले आहेत त्यांचं गुन्हे माघारी घेण्यात यावेत. नाहीतर त्यांचं जर गुन्हे माघारी जर घेण्यात येणार नसतील तर पुढे या वृत्ती बळावणार. कारण त्यांना बळ मिळणार. कारण भीती, माराची भीती दांडगी भीती असते. ह्या भीतीपोटी तर थांबतील. आणि जर असं जर त्यांना जर संरक्षण दिलं तर त्यांची भीती राहणार नाही आणि असं कांड होणार. फक्त संशयित आरोपी पकडावे, गुन्हा माघारी घ्यात, एवढंच माझं सांग. आणि आपल्याबरोबर आणखी एक कार्यकर्ता आहे, त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ. पोलीस स्टेशनने आमच्या 6 जणांवरती या मुलीसाठी आम्ही लढतोय, रस्त्यावर उतरतोय म्हणून आम्हाला थांबवण्यासाठी आमच्या 6 भावावरती सोमनाथ श्रीरंग सरगर, महेश श्रीरंग सरगर, बाबू सरगर आणि असे चेतन सरगर, अशा 6 जणांवरती आमच्या गुन्हे दाखल केले. यांना वाटलं काय हे थांबतील, पण आम्ही सायलीला न्याय मिळाल्याशिवाय हा रस्त्यावरचा लढा, आमचा जीव गेला तर चालेल पण रस्त्यावरचा लढा आम्ही सायलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. आम्हाला कुठेही जाऊ द्या, हायकोर्टात जाऊ द्या, आम्हाला फक्त या कलेक्टर साहेब, SP साहेब आणि DYSP साहेब, आता कांबळे मॅडमकडे तपास गेलाय, भैर साहेब आणि हे 2 अधिकारी आहेत, यांची चौकशी नक्की करावी, यांचा CDR काढावा आणि यांना कुणी काय दिलंय, काय काढलंय ह्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही सायलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही 100% लढत राहू. आमचा जीव गेला तर चालेल. जोपर्यंत सायली सरगरला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा रस्त्यावरचा लढा आम्ही लढत राहू. आणि संबंधित जे 4 आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा तऱ्हेची मागणीही त्या मुलीच्या आई वडिलांकडून होते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.